संदीपला पाहतोय आपण. स्ट्राईक एंडवरती फलंदाज अल्टिमेट संघाकडून सेफला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला तोहित. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना इथे सुरू होतोय. पहिला चेंडू संदीप याचा. फुलटा चेंडू होता. हवेमध्ये खेळला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चुकी करतोय. पहिल्या चेंडूवरती इथे जीवनदान मिळतंय ते सेफला. चुकी करत असताना पाहता क्षेत्ररक्षकाला पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित झाली असती. जर हा झेल पकडला असता, पहिला झटका बसला असता अल्टिमेट बदलापूर संघाला, परंतु इथे जीवनदान मिळतंय. फुलटा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता सेफ याचा, परंतु बॅटचा चेंडूचा तेवढाच चांगला संपर्क पाहायला भेटला नाही. हवेमध्ये चेंडू होता आणि इथे जीवनदान सेफला. आता मात्र स्ट्राईक एंडवरती तोहिदला पाहतोय आपण. पुन्हा एकदा फुलटा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. बॅटची इनरच घेऊन चेंडू जातोय मागे. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला भेटलं. आता मात्र धाव चेंडूची सांगता डॉट करतोय चेंडू. गोलंदाज पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज झाले. गोलंदाजीसाठी संदीपला पाहतोय आपण. वारंवार संधी उपलब्ध करून देतोय आपल्या संघासाठी, परंतु क्षेत्राची साथ लाभत नाही संदीपला. चांगली गोलंदाजी संदीप याची. पुन्हा एकदा भेट झालाय फलंदाज. अजून एक निर्धाव चेंडू पाहतोय आपण गोलंदाज संदीप कडून. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी संदीपला पाहतोय आपण. 3 जेट फेकत असताना फक्त ना फक्त सिंगल धाव केले खर्च करतोय संदीप. फिरून खेळण्याचा प्रयत्न. लाफ केला चेंडूला. तिथे क्षेत्ररक्षक आलाय आडवेल. या दरम्यान एक धावेचा अवधी होता आणि आता मात्र एक धाव मिळते ती अल्टिमेट बदलापूर संघाला. धाव फलकावरती धावा 2 धावा पाहतोय आपण अल्टिमेट बदलापूर संघाच्या. चांगली कामगिरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये संदीप करून पाहतोय आपण. पुन्हा एकदा लाफ केलंय. आता मात्र पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षक पुन्हा पाहायला भेटलं त्या क्षेत्ररक्षकाकडून. पुन्हा एकदा फक्त ना फक्त सिंगल धाव पाहायला भेटते आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षक भोपीवाडा संघाकडून करत असताना आता मात्र पाहतोय आपण भोपीवाडा संघाला. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी चुकी झाली होती, परंतु इथे चुकी सुधारत असताना भोपीवाडा संघ. शेवटचा चेंडू या षटकामधला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधला. चांगली कामगिरी करत असताना संदीप कडून पाहतोय आपण. लॉफ केला चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका घेतला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय सीमारेषा पार. 4 धावाने आघात करत असताना शेवटच्या चेंडूवरती वसूल केल्यात त्या 4 धावा अल्टिमेट बदलापूर संघासाठी तोहिदने. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 7 धावा. चला दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. तो लेफ्ट हँड गोलंदाज राहुलला पाहतोय आपण. चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये संदीप करून पाहिली, तशीच कामगिरी करेल का या षटकामध्ये. दुसरं षटक पॉवर प्लेचं हाताळण्यासाठी सज्ज झालाय राहुल. तर स्ट्राईक एंडवरती सेफला पाहतोय आपण. लॉफ केला चेंडूला. पुन्हा हवेमध्ये चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. रिले झेल पाहायला भेटला आपल्याला. चुकी घडली होती, परंतु तेवढंच चांगलं बॅकअप पाहायला भेटलं आपल्याला.
करणकडून पहिल्या चेंडूवरती इथे जीवनदान मिळालं होतं सेफ याला, परंतु आता मात्र या चेंडूवरती बाद व्हावं लागते ते सेफची केली संकोष्टात. हा बसलाय तो अल्टिमेट बदलापूर संघाला पहिला झटका. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बदलापूर संलग्न वांगणी यांच्या मान्यतेने स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये नियम हे लागू आहेत बदलापूर असोसिएशनचे. आणि अल्टिमेट बदलापूर संघाला 2 धावांची पॅनल्टी असेल, कारण त्यांचा 12वा प्रतिनिधी इथे नाही आहे ड्रेस कोडमध्ये, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी असेल ती अल्टिमेट बदलापूर संघाला. याची नोंद घ्यायची. अल्टिमेट बदलापूर संघ फिरून केला शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चेंडूवरती आक्रमण आल्या आल्यात पहिला चेंडूवरती मोह याने मोह आवरला नाही, पहिला चेंडू विरकावून दिलाय तो सीमा शहरात लॉंग लेगला. हा आलेला मोहच्या बॅट मधून खणखणीत असा चौकार. खरं तर पवेलियन मधूनच सेट होऊन आलेला दिसतो मोह. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन भेटला, त्याच्यावरती आक्रमक रूप धारण करत असताना पहिल्या चेंडूवरती 4 धाव वसूल करत असताना मोहला पाहतोय आपण. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू. आता मात्र कॉर्ड बेंचची अपील करत असताना, परंतु इथे अपील इथे पंच फेटाळत असताना निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मोठी फटका खेळण्याची संधी होती, परंतु बीट झालाय फलंदाज बॉडीवरती चेंडू अदलून चेंडू जातो यशयाकडे. निर्धाव चेंडू कमबॅक करण्याचा प्रयत्न राहुलचा पाहतोय आपण. लेफ्ट आर्म गोलंदाज पाहतोय आपण राहुलला. फार फिल्म डिलिव्हरी पाहायला भेटली. चेंडू पडल्यानंतर यष्टीचा वेग घेत असताना वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करताना पाहतोय. आता मात्र आपण चौकार आल्यानंतर राहुलला कमबॅक करत असताना पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित केल्यानंतर दुसरा चेंडूवरती चौकार आला होता राहुलला, परंतु आता कमबॅक करताना राहुल फिरकावून खेळण्याचा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली हिट पाहायला भेटलंय. फर्निचर डिस्ट्रॉय केले ते अजूनही झटका बसतोय तो. ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला होता त्याच खेळाडूची ते खेळी संपुष्टात येत असताना दुसरा झटका अल्टिमेट बदलापूर संघाला. नवीन फलंदाज सरोजला पाहतोय. इनट नंबर 4 वरती फलंदाजीसाठी आलाय तो सरोज. लॉफ केला चेंडूला, तिथे क्षेत्ररक्षक लॉंग लेगला चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर 6 धावांमध्ये. कुठेतरी जज झाला नव्हता चेंडू क्षेत्ररक्षकाला आणि त्याचं रूपांतर 6 धावांमध्ये होत असताना पाहतोय आपण. या बिलाला त्या अल्टिमेट बदलापूर संघाला 6 धावा. 6 धाव्याने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण. तब्बल 17 धावा पाहतोय आपण.
येऊ नका भूमिपाडा संघ, लवकरात लवकर आपण गोलंदाज सज्ज करायचं गोलंदाजीसाठी. दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 17 धावा, 2 गडी बाद अल्टिमेट बदलापूर संघाच्या. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रणवला पाहतोय आपण. तर स्ट्राईक एनवरती तोहित. पहिला चेंडू ब्लॉक व्हाईट यॉर्कर पाहायला भेटला आपल्याला. निर्धाव चेंडू सांगता करत असताना पहिल्या चेंडूवरती वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना प्रणवला पाहतोय आपण. बीट केलंय फलंदाज तोहितला. तोहितचा विचार केला तर वारंवार मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो हा फलंदाज तोहित. त्याला इथे बीट केलंय ते गोलंदाज प्रणव याने. फुलटॉस चेंडूवरती आक्रमण करत असताना चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक संदीपला पाहतोय आपण. कोणतीही चुकी पाहायला भेटत नाही. अजून एक फलंदाज बाद होतोय तो अल्टिमेट बदलापूर संघासाठी. तिसरा झटका तोहितच्या स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती व्हाईट यॉर्कर पाहायला भेटला. दुसऱ्या चेंडूवरती लोवर फुलटॉस चेंडू होता, त्या चेंडूवरती अडकवले ते फलंदाज तोहित याला. नवीन फलंदाज मुजीबला पाहतोय आपण स्ट्राईक एनवरती. पुन्हा एकदा लॉफ केलाय चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक निखिल आणि इथे बॉडीवरती चेंडू अदलून इथे रिले झेल करण्याचा प्रयत्न होता संदीप याचा, पण तो चेंडू इथे जमिनीला थान होत असताना मिळाला इथे जीवनदाल मुजीबला पहिल्या चेंडूवरती. या दरम्यान 2 धावा पाहायला भेटते आपल्या दोन्ही फलंदाजांकडून. कुठेतरी चुकी करत असताना निखिलला पाहतोय आपण. जीवनदान देतोय तो मुजीब याला. पुन्हा एकदा मुजीब. आता मात्र बीट करत असताना फलंदाजांना निर्धाव चेंडूची सांगता पाहतोय आपण गोलंदाज प्रणव कडून. चांगली गोलंदाजी प्रणव कडून पाहतोय आपण. 4 चेंडूमध्ये फक्त ना फक्त 2 धावा खर्च करत असताना यापुढे होणारा सामना जांतराचा बदलापूर विपक्ष सिद्धिविनायक इनगाव या 2 संघामध्ये. त्याला दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायची इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी केली जाईल. बीट करत असताना सबमरीन डिलिव्हरी पाहायला भेटली आपल्याला गोलंदाज प्रणव कडून. चांगली गोलंदाजी प्रणव करत असताना आपल्या संघासाठी जशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये संदीप करून पाहिली होती ना, तशीच गोलंदाजी आता मात्र प्रणव करत असताना. चांगली गोलंदाजी प्रणव याची. शेवटचा चेंडू प्रणव याचा. लाफ केला चेंडूला हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक संदीप कोणतीही चुकी करत असताना पाहतोय आपण. चांगला झेल पाहायला भेटला आपल्याला सीमा रेषा लगत संदीप कडून. अजून एक झटका मुजीबच्या स्वरूपामध्ये अल्टिमेट बदलापूर संघाला 4था झटका. तिसरं षटक समाप्त झालंय. 3 षटका समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा पाहतोय आपण 19 धावा. 4 गडी बाद पाहतोय आपण अल्टिमेट संघाच्या धाव फलका 19. चांगली गोलंदाजी पाहिली आपण प्रणव कडून. फक्त न फक्त 2 धावा खर्च करत असताना 2 फलंदाजांना बाद केले प्रणव याने. टाळ्या व्हाव्या लागतील, कराव्या लागतील प्रणव साठी. चांगली गोलंदाजी प्रणव कडून पाहतोय आपण. नवीन संघ आहे जे गावदे बोपीपाडा संघ आणि नवीन संघामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना प्रणव एक उभारता सितारा पाहतोय आपण बोपीपाडा संघाकडून. नवीन गोलंदाज विनोद. पहिला चेंडू बीट करत असताना पाहतोय आपण निर्धाव चेंडू विनोद कडून. संघाचा सरसेनापती विनोद पाहतोय आपण. संघनायक स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन सज्ज झालाय गोलंदाजसाठी. वैयक्तिक पहिलं व सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी विनोदला पाहतोय आपण.
पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा बीट होते फलंदाज. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला भेटतो आपल्याला विनोद कडून. जशी गोलंदाजी प्रणव याने केली ना तशीच गोलंदाजी आता विनोद कडून सुद्धा पाहायला भेटते आपल्याला. फटका घेतला पॉइंट मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक धावतायत. यात एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय आपण 2 धावा मिळत आहेत त्या अल्टिमेट बदलापूर संघासाठी. विनोदला कोचिंग करताना पाहतोय आपण मैदानाच्या बाहेरून. आंबेशी गावचे उपसरपंच दिनेशजी कडव मार्गदर्शन करत असताना पाहतोय आपण विनोदला. नेहमी सपोर्ट असतो तो भोपीवाडा संघासाठी दिनेश कडव यांचा. कॉडबेनची अपील आणि इथे अपील उचलून धरत असताना अजून एक झटका बसतोय तो अल्टिमेट बदलापूर संघाला. मिळाले सफलता विनोद याला 4थ्या चेंडूवरती. पाचवा झटका अल्टिमेट बदलापूर संघाला. निराशजनक कामगिरी पाहतोय आपण अल्टिमेट बदलापूर संघाकडून खेळाडू करत असताना. खूप साऱ्या अपेक्षा होत्या परंतु अपेक्षा इथे भंग करत असताना अल्टिमेट बदलापूर संघा. नवीन फलंदाज इनॅट नंबर 7 वरती मोहिनला पाहतोय आपण. चांगली गोलंदाज विनोद कडून पाहतोय आपण आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा लॉफ केला मोहिनने आल्याच, परंतु आता पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करत असताना मोहिनच्या बॅट मधून हा आलेला खणखणीत षटकार पाहायला भेटतोय. जर असे फलंदाज आपल्याकडे होते तर आपण त्याला अगोदर का प्राचारण केलं नाही हाच प्रश्न असेल तो सर्व पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मोहिनच्या बॅट मधून. ज्या फलंदाजाने इथे बाद केलं होतं विनोद त्याच्यावरती तिथे आक्रमक रूप धारण करत असताना मोहिनला पाहतोय आपण. टॅप केला चेंडूवरती क्षेत्ररक्षक करण येईल या दरम्यान 1 धावेचा अवधी होता आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना पाहतोय आपण मोहिन याला. शेवटचा चेंडू होता. 4थं षटक समाप्त झालं. 4 षटकात समाप्त धावफलकावरती धावा पाहतोय 28 धावा अल्टिमेट बदलापूर संघासाठी 5 गडी बाद. पाचवा षटक गाठण्यासाठी शेवटचा षटक गाठण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज लेफ्ट आर्म गोलंदाज राहुलला पाहतोय आपण सज्ज झालाय. दुसरं षटक हाताळलं होतं राहुल याने 10 धावा खर्च करत असताना पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळला. तिथे क्षेत्ररक्षक संदीप येईल अडवेल या दरम्यान फक्त सिंगल धावेचा अवधी होता आणि सिंगल धाव पूर्ण करत असताना पाहतोय आपण मोहिन याला. उलटा चेंडू होता. सरळ रेषेमध्ये चेंडू खेळून काढला. तिथे निखिल येईल अडवेल. चांगलं क्षेत्ररक्षण निखिल कडून पाहायला भेटलं. आता मात्र आपल्याला 1 धाव मिळते निखिल अल्टिमेट बदलापूर संघाला. यापुढे होणारा सामना जांताराजा बदलापूर विपक्ष
सिद्धिविनायक इनगाव दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचे लवकर. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी केली जाईल याची नोंद घ्यायची आहे. डीके या आपण कॉम्बॉक्स मध्ये आपलं सरचे स्वागत असेल. बॅटची इनर घेऊन चेंडू जातोय स्ट्रेकच्या मागे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा सिंगल धाव पाहायला भेटते आपल्याला. गोलंदाज राहुल कडून चांगले गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी राहुलला पाहतोय आपण. आता मात्र बीट होते फलंदाज. चांगली गोलंदाजी राहुल. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना चौथ्या चेंडूवरती राहुलला पाहतोय आपण. अजून एक 2 चेंडू शिल्लक असतील या इनिंग मधले. गोलंदाज राहुलचे शेवटच्या षटकामधले चांगली गोलंदाजी राहुल याची पाहतोय आपण. मोठा फटका मारून देत नाही फलंदाजांना राहुल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आक्रमण करायचं होतं. स्वतःच्या फॉलोतर्फे चेंडूला अडवलंय पण तो कुठेतरी इथे थ्रो फेकी चुकीचे पाहायला भेटले. त्याचं रूपांतर एक धावमध्ये करत असताना फलंदाज अल्टिमेट बदलापूर संघासाठी पाहतोय आपण. एक धावेने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती धावा पाहतोय आपण. 32 धावा शेवटचा चेंडू असेल या षटकामधला अपेक्षा असतील खूप सारे अल्टिमेट बदलापूर संघाच्या पवेलियन मध्ये मोठा फरक खेळण्याची फलंदाज साईजात कडून. स्टेप आउट केल्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आणि इथे रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक झटका बसतोय. तो अल्टिमेट बदलापूर संघाला बसलेला हा 6वा झटका. पहिले 5 षटक इथे समाप्त होत असताना 5 षटकानंतर धावफलकावरती धावा पाहतोय आपण अल्टिमेट बदलापूर संघाची. फक्त ना फक्त 32 धावा. येणारे 30 चेंडू 33 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. ते जे गावदेव अंबेशी भोपेपाडा संघाला. चला दोन्ही संघाचे संघनायक इथं आलेले आहेत. एवन जोडी आपल्याला नेहमीच पाहायला भेटते. डीके दत्ता कडव आणि त्या विलास ही एवन जोडी. जाणताराचा बदलापूर संघाचा संघनायक विलासला पाहतोय आपण. चला या दोन्ही संघाचे संघनायक महेशदादा तामाणे यांच्या शुभ हस्ते आपण करतोय या पुढील मॅचचा नाणेफेक. डीके दत्ता कडव एवन जोडी नेहमीच पाहत असतो आपण. एकच गाडीवरती फिरत असताना कधी डीकेची गाडी असते तर कधी विलासची गाडी असते. फक्त गाडी एकच आणि एवन जोडी. जनता राजा बदलापूर संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण निवडले. आमंत्रित केले फलंदाजीसाठी या पुढील सामन्यामध्ये सिद्धिविनायक इनगाव संघाला. मैदानावरती चालू असा सामना. अल्टिमेट बदलापूर संघाच्या धावफलकावरती धावा पाहिल्या आपण 32 धावा आणि विजयासाठी गरज असेल ती जे गावदेव अंबेशी भोपीपाडा संघाला येणारे 30 चेंडू 33 धाव्यांची गरज असेल आणि या धावा चेस होतील की डिफेंड होतील या ऐकूया आमचे साथी समालोचक कल्याण डोंबिवली चा एक गोड आवाज. गारुली गावचे सुपुत्र रोशनजी संते सरांच्या शुभ गोड आवाजामध्ये.
एक धाव. क्रिकेटसह दैदिप्यमान 16 आपण पाहतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती अप्पाला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी माझी सुरुवात करतोय. 33 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आहे 1. या पुढील सामना असेल जांतराजा बदलापूर गाव आणि सिद्धिविनायक इनगाव या दोन संघांमध्ये. जांतराजा बदलापूर गाव या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. इनगाव या टीमला इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी. यावेळी बिगिट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग आहे. फिल्डर येत आहेत, थोडेसे दूर आहेत झेल पासून. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 3 आणि धावसंख्या 3 ने पुढे जाईल 10. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका. मिड ऑफ मिड ऑन अंदर आहे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्यांच्या वरून खेळतायत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. क्या बात आहे. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. जय गावदेव आंबेशिव भोपीपाडा या टीमची या मॅच मध्ये. धावसंख्या आपण पाहू शकाल 14. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये जय गावदेव आंबेशिव भोपीपाडा या संघाने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. आला हा डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 19 धावांची अजूनही गरज आहे. मुजीब येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. चेंडू शिल्लक 24. धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये 19. 24 चेंडू 19 ची गरज. हाफ ट्रॅकर पुल करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती. आदरणीय जयवंत पष्टे साहेबांचे ते आगमन होते. वेलकम, स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय जयराम गोविंद पष्टे साहेबांच्या नावाने आपण ही स्पर्धा खेळवतो आणि त्यांचे सुपुत्र आहेत आदरणीय जयवंत दादा पष्टे यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मिस्टायमिंग डाऊन दी बॉल. फिल्डर सुरेख झेल पकडलेला आहे. यश त्यांच्या पाठीमागे. फलंदाज झाल्या बाद प्रथमेश बॅक टू द पवेलियन.
जयेश येत आहेत. जर्सी क्रमांक 18 आहे विराट कोहलीचा. बघूया कशी बॅटिंग करतात ते या मॅच मध्ये. आणि विराट कोहली देखील तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. ते देखील तिसऱ्या क्रमांकावरती आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. मुजीब आणि क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. विकेटचं बदन. जयेश 0 वरती बाद. क्या बात. इनफिल्डच्या वरून खेळतायत. मिड ऑफ आतमध्ये आहे तेच पाहिलंय. मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती प्रणवच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 20. धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक सुरू आहे. हे दुसरं मुजीब यांचं अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. फुलटॉस चेंडू होता. फायदा घेऊ शकला नाहीये. आला हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. 2 धावांची पेनल्टी आहे अल्टिमेट बदलापूर गाव या टीमला. त्या 2 धावा आपण ऍड करूया कारण की त्यांचा 12 मॅन ड्रेस कोड मध्ये नाहीये. धावसंख्या होईल 22 आणि जिंकण्यासाठी 11ची गरज. 18 चेंडू शिल्लक. तोही देत आहेत. गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईक इनला बॅट्समन विनोद आहेत. ड्राईव्ह करतायत अलोंग द कार्पेट. चेंडू चालाय वाईडिश लॉंगॉनला. 1 धाव झाली कंप्लीट. फार वेगाने फिल्डर येत आहेत आणि तेवढेच वेगाने या 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टील्या चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 24. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे जय गावदेव आंबेशिव भोपीपाडा या संघाने. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना. नजाकत बरा फटका. आउटफील्ड फास्ट आहे. सीमा रेषेच्या बाहेर धन 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 करत सीमा पार चौकार. फुलटॉस चेंडू आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. फिल्डर आहेत लॉंग ऑफला. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 29-29. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. विजयाच्या समीप विजयाच्या उंबरठ्यावरती. गतीमध्ये परिवर्तन. ऑन साइडला बिग हिट आणि क्षेत्ररक्षक आहेत
षटकार आहे, कारण की ते सीमारेषेच्या बाहेर होते आणि आपल्या स्टाईलने MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे आणि सामना जिंकलेला आहे. जय गावदेव अंबेशिव भोपीपाडा या संघाने. अभिनंदन अंबेशिव भोपीपाडा या संघाचं. दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्रणव आहेत. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये 1 षटक हाताळलं, 2 विकेट घेतल्या आणि 2 धावा खर्च केल्या आणि सेकंड इनिंग मध्ये नाबाद 10 धावा बनवल्या. प्रणव आहेत मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे. महेश शेठ तामाणे साहेबांना विनंती असेल आपल्या